नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? आम्ही पण मजेत. मी पूजा डेंगे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करते. मंडळी, आता उन्हाळा लागायला लागलाय आणि पाणी कमी पडायला लागलेलं आहे, तर त्याच्यामुळं इथं इंडोनेशिया स्मार्ट नेपियरच्या आहे ना 1-2 साऱ्या राहिलेल्या होत्या. पा या त्याचं वाळून चाललेलं होतं, तर तुझे पप्पा म्हटले चल आज जरा तोडून घेऊ आणि त्याच्यानंतर मग याला पाणी भरता येईल. म्हणजे कसं तो याला पुढं काय करता येईल, मोडायचं का तसं ठेवायचं, पण मग एखादं पाणी भरून ठेवू. हे पा आणि त्याच्यात आज एका दादांचा कॉल आला सकाळी का मला 100-150 स्मार्ट नेपियर पाहिजे, मी येऊ राहिलो न्यायला. मग काय तृप्तीश पप्पा म्हणले बरं झालं भाऊ तुम्ही आत्ताच फोन केला, आत्ताच आम्ही सगळं स्मार्ट नेपियर तोडून घेत होतो. मग ह्या सगळ्या याच्यातून या मरगळलेल्या काढातून त्यांनी ताजे तवणे डोळे निघतील असे ताट बाजूला काढले नाही बाई. इथं चालू आहे आता स्मार्ट नेपियरची कटिंग. 100-150 कांड्या निघतील अशा. हे पा त्यांना म्हणलं तुम्ही कांड्या कट करा, तर एवढं राहिलेलं बेनं एवढं राहिलेलं ताटं जे आहे ते मी तोडून घेते. म्हणजे कसं लगेच कावड्या बांधून घरी जात्या. आज कसे माहिती दोन्ही पिल्लं पण येणार आहे, म्हणलं पिल्लं यायच्या आधी वावरातले कामं करून घ्यावा. दादू पण आता बाई चांगलं ना, आम्हाला पण आता कर्म नाही. मम्मीला म्हणलं नको बाई घाला आणून त्यांना. आता मम्मीला आज लग्नाला यायचंच होतं, इकडं संगमनेरच्या पुढे अकोला रस्त्याला लग्न आहे तिला. मग ती म्हणली चल येता तोय पोरं घेऊन येते मी. तर चला मंडळी, पोरं तरी काम उरकून घेतो. खालून थोडं बरं चांगलं लय हात जवळ ओळख धरू बाई. तुम्ही आज सांगू राहिले जसं वावरातलं काम आजच करायला आली. एवढं तोडून झालं बाय. पुढचं कोपरं तोडून घ्या, तिकडे पुढे कोपरं जमत आहे ना तोडायला. मग चांगलं खालून तोडलं म्हणजे कसं परत फुटे चांगले निघाते. का बरं आता अजून किती खाली नाही बरोबर आहे बरोबर. मंडळी. माया स्मार्ट नेपियरच्या कवड्या आल्या होत्या तोडून होत. तर तृप्तीचे पप्पा तेवढ्यात म्हणले अय बाई घरी जाई आणि टोकर घेऊन ये म्हणे. म्हणलं टोकर कायला होती आणि बेनं कायच न्यायचं तोंडात. म्हणलं बरं चला आता घरी जाऊ, मी टोकर घेऊन येऊ. आणि तसंच रेन पाईप चालू आहे. म्हणलं चला मंडळी लाखो आपली मेथी आणि कोथिंबीर काय म्हणते. रेन पाईप चालू आहे आज सकाळपासून 11 वाजेपर्यंत लाईट आहे. चला तुम्हाला दाखवते मेथी आणि कोथिंबीर काय म्हणते. हे पा मंडळी, त्या तिकडं रेन पाईप चालू आहे सकाळपासून. ह्या इकडं चालू होते, आता तिकडं चालू आहे. हे पा आपली कोथिंबीर पाहिले का काय भारी उतरली, लय जबरन. हे पा मेथी तर एकच नंबर. ह्या इकडं लय तण झालंय. हे इथून इकडच्या 2-4 सऱ्यांमध्ये अर्ध्या सऱ्यांमध्ये तण झालंय. पण आता काय ते तण खुरापता यायचं नाही, कारण मेथी कोथिंबीरीला धक्का लागेल. त्याच्यापेक्षा अजून थोडे दिवस थांबून मेथी कोथिंबीर निघली याला डायरेक्ट तणनाशकच मारून देऊ. नेपियरला चालत होते. हे पा आपली मेथी कोथिंबीर तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का मंडळी. आपली मेहनत त्या व्हायला नाही गेली. बा बुचके लावले होते आपण धन्याचे आणि एकच नंबर धने कोथिंबीर आपली, सॉरी धने कोथिंबीर नाही, मेथी कोथिंबीर उतरली. हे पा आणि त्या बाजूला रेन पाईप चालू आहे. आपण आहे ना 15-15 मिनटं 5-5 रेन पाईप चालवितोय. म्हणजे कसं सगळ्या याला पाणी व्यवस्थित बसन. पाणी कमी ना त्याच्यामुळं पाणी बी बसलं पाहिजे. हे पा आज एक तर लाईट सकाळपासून लई जख मारून राहिली, नाही तेवढं टायमात भरून झालं असतं. सकाळी 6 वाजल्यापासून मोटर चालू आहे. हे पण मंडळी कशी आपली रेन पाईप मग सरीमध्ये पाहिलं का काय जबरून पाणी साचले. चला गो आता मी ती कोथिंबीर दाखवायच्या नादामध्ये जर टाइम झाला ना माणसं म्हणतील गेली तिकडच बसली टोकरा गुरून आणायला गेली का माहेरून आणायला गेली काय माहिती. त्याला मंडळी टोकर घेऊन गेले, बियाणं बी घेऊन आले. आता म्हणलं बियाणं जरा भिजून ठेवावा. हे पण इकडं पण मग 300 कांड्या तोडल्या, ते 300 कांड्याची ऑर्डर आहे. ते पण आपण आता भिजू घालून ठेवले. सकाळी बियाणं तोडले आणि पाण्यामध्ये भिजू घातलंय. स्मार्ट नेपियरचं बियाणं कसं नाजूक राहतं, त्याच्या डोळे जवळ राहते, त्याच्यामुळं सुकण्याची शक्यता जास्त राहते. कारण त्याला हे अंतर पेऱ्याचं अंतर कमी ना त्याच्यामुळं. आता कसं उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये स्मार्ट नेपियरच्या बियाण्याची जास्त काळजी घ्यावं लागते. आता आपल्याकडचं बियाणं तर तसं संपलेलं आहे, पण हे शेवट बियाणं राहिलेलं आहे. पण कसं शेतकरी बनवून वावरामध्ये जाऊन ते उतरलंय पाहिजे. हे पा त्याच्यामुळे आपण काय करणार आहे आता याला, आता त्या दादा तर दुपारी 12च्या नंतरच येणार आहेत. त्यांना येईपर्यंत हे बेन आपण पाण्यामध्ये भिजून ठेवणार आहे. आणि हे बेन आज आपण आहे का जवळजवळ 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजून ठेवणार आहे. त्याच्यानंतर याची आपण पॅकिंग करणार आहे, जेणेकरून हे बेन जे आहे ते चांगलं टवटवीत होईल. आता पाण्यामध्ये भिजू घातल्यामुळे याचं वजन तर वाढणारच आहे, पण वजन वाढले की आपल्याला काही मतलब नाही. वजन वाढलं तरी चालून पाचलचं, पण बेन जे आहे ते सुकणार नाही. आणि शेतकरी बनवूनपर्यंत जाईपर्यंत एकदम टवटवीत आणि ताजं बेन राहतं, उतरतं पण वावरामध्ये चांगलं. तर त्याच्यामुळे आपण हे बेन जे आहे ते चांगलं भिजून घेऊ राहिलं. पा आता याला असं जिथं सावलीमध्येच ठेवू आणि नंतर इथं ऊन आलं तर याला परत सावलीत हलवू. आपण द्यायच्या टायमाला आपण याला पाण्यातून मिसळून मग पॅकिंग करून देणार आहे. दे बरं आता पटापटा कवळ्या बांधून माग मी नेऊ टाकीतो. काय आता लगेच
बियाणं बियाणं भिजू घालून आली आता. तुकवळ्या बांधून दिल्या म्हणजे परत टाकून येतो शेड मध्ये. चांगले आहेत बरं. परत ते कसं कुट्टी मशीन मध्ये घालता आले पाहिजे ना ग. आता ते वजा टाकण्यावर अवलंबून. अजून एक कवी टाकणार त्याच्यात. टाकायची व दावा सरायचं राहिले अजून एक कोळी बसेल मोठी. दावा सरायचं तर त्यांनी आधी आसर यायचं होता.